नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी सब्जेक्ट इंग्लिश 3.3 पोएम ट्रूथ ही कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत. तर चला बघूया. ट्रूथ मीन्स खरे, सत्य. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and covered, the fall were swords to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Curds and bruises now have held its words than I remember. अशा पद्धतीने आपण ही कविता वाचून घेतली आहे. तर चला या कवितेचा आपण मीनिंग समजून घेऊया. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स म्हणजे लाठ्या आणि दगड माझी हाडे मोडू शकतात. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. परंतु शब्द देखील मला दुखवू शकतात. जसे की काठ्या आणि दगड आपल्याला आपली हाडे मोडू शकतात, तर शब्द देखील आपल्याला मनामध्ये दुखवू शकतात. नेक्स्ट, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. दगड आणि काठ्या फक्त कातडी फोडतात. व्हाईल वर्ड्स आर गोड्स दॅट हॉन्ट मी. तर शब्द मला भूतासारखे त्रास देत असतात. दगड आणि काठ्या फक्त आपली कातडी फोडतात, तर शब्द देखील आपल्याला भूतासारखे मनामध्ये त्रास देत असतात. स्लांट अँड कवर्ड द फॉल वर्ड सोर्स. तिरकस आणि वक्र पडलेल्या शब्द तलवारी माझ्या आत आहेत. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. छेदण्यासाठी आणि चिकटण्यासाठी. बॅट्स अँड ब्रिक्स मे ॲक थ्रू बोन्स. वटवाघूळ आणि विटा हाडांमध्ये दुखू शकतात. बट वर्ड्स कॅन मोटिफाय मी. पण शब्द मला त्रास देऊ शकतात. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार on mind and heart that's tender. Cuts and bruises now have held its words that I remember. म्हणजे शब्दातून झालेल्या वेदनांनी मनावर आणि हृदयावर कोमल असलेल्या जखमा आणि जखम आता बरे झाले आहेत. मला आठवणारे शब्द आहेत. इथे काही तुम्हाला ब्लॅक हेडिंगमध्ये शब्द दिसत आहेत. हंट म्हणजे शिकार. स्लांट म्हणजे तिरकस. पियर्स म्हणजे छेदन. स्कार म्हणजे चिडवणे किंवा टाक. मोटिफाय मीन्स ब्रसेस मीन्स टाक. या कवितेचे रायटर आहेत बॅरी वेड. नेक्स्ट तुम्हाला या साईडला काही शब्द दिलेले आहेत. हंट, ट्रबल, वॉरी, अगेन अँड अगेन. त्रास देणे, पुन्हा पुन्हा चिंता करणे. स्लांट, लर्न ऑर स्लोप टू वन साईड. एका बाजूला तिरकस किंवा उतार. पियर्स, स्टॅब, छेदन, वार. मोटिफाय, मेक वन फील ॲशेम्ड अँड एम्ब्रेस्ड. चिडवणे, एखाद्याला लाज आणि लाज वाटू द्या. डाग. स्कार, ब्रसेस, मार्क लेफ्ट बाय अ वूड ब्रसेस इंज्युअर स्कर्स ऑन द स्किन. डाग, जखमेने सोडलेली खून. अशा पद्धतीने आपण ट्रूथ या कवितेचे स्पष्टीकरण करून घेतले आहेत. तुम्हाला या कवितेचे एक्सरसाइज लागणार असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.